अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। बघा, आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो की माझ्या मुलाचं लग्न ठरत नाही आहे, माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही आहे। म्हणजे अशा आसपास आपल्या रिलेटिव्समध्ये असतील, आपल्या आजूबाजूला असतील असे अनेक मुलं मुली आहेत ज्यांचं वय खूप झालेलं आहे तरीसुद्धा त्यांचं लग्न जमत नाही, ठरत नाही। आणि आपण ऐकत असतो की माझं सगळं आमचं चांगलं आहे, माझा मुलगा वेल एज्युकेटेड आहे, मुलगी वेल एज्युकेटेड आहे, वेल सेटल्ड आहे, सगळीकडून चांगलं आहे, पण त्यांचं लग्न ठरत नाही। आमची शेतीवाडी भरपूर आहे, घरदार बंगला गाडी सगळं सगळं आहे, पण त्यांचं लग्न ठरत नाही। आणि मुलगा मुलगी दिसायलाही खूप छान आहे। असे अनेक सगळीकडून आपण असे घटना किंवा असे किस्से ऐकत असतो। तर या सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्या सगळ्यांसाठी हा उपाय आहे। आणि हा उपाय जो आहे तो अतिशय पॉवरफुल, अतिशय जालिम आहे, अनुभव सिद्ध हा उपाय आहे। हा उपाय इथून वाचलाय तिथून वाचलाय अजिबात नाही। ज्या ज्या लोकांना अनुभव आलेले आहेत तोच म्हणजे अनुभव आलेले आहेत या उपायाने, तोच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही उपाय नक्की करून बघा, 1 महिन्याच्या आत तुमचं लग्न झालेलं असेल तर। आता हा उपाय करताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, किंवा काय लागणार आहे। पहिल्यांदा तर हा उपाय कोण करू शकतं, तर उपाय कोणीही करू शकतं। म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न ठरत नाही, तुमच्या मुलीचं लग्न ठरत नाही, त्या आई वडिलांनी देखील करू शकतं। म्हणजे तुमच्या मुलीसाठी तुम्ही करू शकता, भावाने बहिणीसाठी करू शकता, किंवा म्हणजे कोणीही कोणासाठी करू शकतं। माझ्या भावाचं लग्न ठरत नाही आहे मग मी करावं, किंवा माझ्या बहिणीचं लग्न ठरत नाही आहे म्हणून मी हा उपाय केला, असं कोणीही कोणासाठी करू शकता। त्यानंतर आता हे झालं, आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे। आता नारळ कसा घ्यायचा बघा, नारळ घेताना आता आपल्या घरामध्ये एखाद्याना म्हणजे आपण कुठेतरी गेलो आणि आपल्याला ओटी घालतात बघा, तो नारळ अजिबात चालणार नाही। किंवा एखाद्या सत्कार समारंभात गेलो आणि तिथे आपल्याला नारळ भेट दिला आहे, तो नारळ चालणार नाही। दुसऱ्याकडून मिळालेला किंवा दुसऱ्याने दिलेला नारळ आपल्याला बिलकुल पण घ्यायचा नाही। आपल्याला स्वतःच्याच पैशाने विकत आणून आपल्याला नारळ घ्यायचा आहे। आता तुम्ही बाजारात जा, स्वतःचे म्हणजे पैसे द्या आणि तो नारळ विकत आणा आणि तोच नारळ तुम्हाला वापरायचा आहे। आणि तो नारळ जो आहे तो कोरडा नसावा, पाण्याने भरलेला नारळ असावा। तर अशा प्रकारे तुम्हाला, आणि त्याची वरची जी सालं आहेत ती म्हणजे काढलेली नसावी, म्हणजे सालासहित तो नारळ व्यवस्थित असावा। तर असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र लागणार आहे। आता लाल वस्त्र काय, तर तुम्ही एखादं लाल पीस सुद्धा घेऊ शकता। तर त्या लाल वस्त्रामध्ये तो जो नारळ आहे तो गुंडाळायचा आहे। आता नारळ गुंडाळल्यानंतर काय करायचं, तर बघा, जो की लाल पिवळ्या कलरचा जो धागा असतो बघा, जो आपण आपल्या हातामध्ये बांधतो, तीर्थक्षेत्रावर कुठेतरी देवाच्या ठिकाणी तो धागा मिळतो बघा, लाल पिवळ्या कलरचा मिक्स कलरचा जो धागा असतो, तो त्या धाग्याने तुम्हाला तो जो नारळ आहे तो त्या पिसा म्हणजे त्या नारळाला गुंडाळायचा आहे। आता गुंडाळताना तुम्हाला तो धागा इतका घ्यायचा आहे की 3 वेळे त्याचे बसले पाहिजेत, म्हणजे 3 वेळा तो गुंडाळता आला पाहिजे, इतका धागा तुम्हाला घ्यायचा आहे। बघा, आता इथं तुम्ही धागा धरलाय तर 1 2 3 असे 3 वेळे त्याचे बसले पाहिजेत, असा तुम्हाला म्हणजे तेवढा धागा तुम्हाला तो घ्यायचा आहे। आता धागा घेतल्यानंतर त्याची गाठ बांधायची नाही, किंवा जो पण उरलेला धागा आहे बघा तो आपण कापून टाकतो, तर त्याला कात्री देखील लावायची नाही। तर जो काही दोन्हीकडून साईडला जो धागा उरलाय तर तो तुम्हाला त्या म्हणजे जे पण गुंड आहे त्याच्या आत व्यवस्थित घालून पॅक करायचा आहे। न गाठ बांधता न कापता तो धागा जो आहे तुम्हाला जमेल तसा तो पॅक करायचा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे। आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामी, आता सगळ्यांच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो असतोच, तर देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला तो नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे। आता तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी म्हणजे जे आता आई वडील, आता मी बहीण आहे तर मी माझ्या भावासाठी करते समजा, तर तो तुम्हाला नारळ स्वतःच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं बोलायचं आहे, म्हणजे स्वामींना प्रार्थना करायची आहे,
त्या व्यक्तीचं म्हणजे ज्याचं लग्न ठरत नाही त्या व्यक्तीचं वय सांगायचं आहे. आता तुमच्या मुलासाठी तुम्ही करत आहे तर स्वामी ह्या जो म्हणजे मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की हा उपाय जो मी करत आहे तो माझ्या मुलासाठी करत आहे. माझ्या मुलाचं वय, त्या मुलाचं वय सांगायचं आवर्जून. माझ्या मुलाचं वय 32 झालेलं आहे, 33 झालेलं आहे किंवा 28 वर्षाची माझी मुलगी आहे, मुलगा आहे, तरीसुद्धा त्याचं लग्न ठरत नाही आहे असं बोलायचं. माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ दे यासाठीच मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय व्यवस्थित निर्विघ्नपणे म्हणजे पूर्ण होऊ दे आणि माझ्या मुलाचं मुलीचं लवकर लग्न ठरू दे, अशी प्रार्थना स्वामींना करायची. त्यानंतर तो नारळ जो आहे तो त्या दिवशी तिथेच ठेवायचा, म्हणजे देवघरात स्वामींच्या पुढेच तिथेच ठेवायचा, त्या दिवशी तिथेच ठेवायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ तिथून उचलायचा आणि अशा ठिकाणी ठेवायचा जिथे त्याला स्पर्श होणार नाही किंवा त्या नारळाला कुणाचा टच म्हणजे हात लागणार नाही, टच होणार नाही, अशा ठिकाणी तो तुम्हाला थोडक्यात काय तो नारळ तुम्हाला लपवून ठेवायचा आहे. म्हणजे बघा एखादी कोणतरी दुसरी व्यक्ती घरात आलेली आहे आणि हे काय आहे, हे काय बांधून ठेवलंय असं कोणीही विचारता कामा नये, म्हणून तुम्हाला तो नारळ लपवून ठेवायचा आहे. मग तुम्ही शक्य असेल तर तुम्ही कुठेही ठेवू शकता. तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा, तिजोरीत ठेवा, अशा ठिकाणी ठेवा जिथे कोण बघणार नाही, हात लावणार नाही, कुणाला दिसणार नाही. हे झालं. आता हा नारळ लपवून ठेवल्यानंतर किंवा अशा व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला दररोजच्या दररोज स्वामींना प्रार्थना करायची आहे की म्हणजे जे काही तुमची इच्छा आहे ते दररोजच्या दररोज स्वामींना बोलायची आहे आणि दररोजच्या दररोज तुम्हाला तारक मंत्र एकदा तरी म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणणं आहे, दररोज तुम्हाला एकदा तरी तारक मंत्र म्हणायचा आहे. आता हा उपाय जो आहे तो खूप जालिम आहे, अनुभवसिद्ध हा उपाय आहे. अनेक लोकांना हा म्हणजे याचा अनुभव आलेला आहे. मग आता हा उपाय कधी करू शकता? हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही गुरुवारी करू शकता. आता आज गुरुवारच आहे, तुम्ही आज देखील करू शकता. आज जर केला तर तुम्हाला 4 आठवड्यात नक्कीच अनुभव येईल. या मंगळवारी जर केला तर पुढच्या 4 मंगळवारमध्ये एका महिन्यामध्ये तुमचं लग्न झालेलं असेल, तुमचं लग्न ठरणार. तर आता तुमचं लग्न झालंय, आता लग्न झाल्यानंतर तुम्ही या नारळाचं काय करायचं? आता लग्न झाल्यानंतर तो जो नारळ आहे, हा जो उपाय केलेला आहे त्या लोकांनीच, म्हणजे आता तुम्ही तुमच्या मुलासाठी लग्न केलं तुमच्या मुलासाठी हा उपाय केलाय आणि तुमच्या मुलाचं लग्न झालंय, तर त्या आईने किंवा वडिलाने ज्याने हा उपाय केलाय त्यांनी त्या म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. तुमच्या गावामध्ये जर स्वामींचं केंद्र असेल किंवा नसेल किंवा मग जवळच्या आसपास केंद्रात जावा, कोणत्याही स्वामी केंद्रात तुम्ही जावा, स्वामींच्या मठात जावा, तिथे तो नारळ अर्पण करायचा. आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्रच नाही आहे, तर आम्ही काय करायचं? स्वामींचं केंद्र जर नसेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या हनुमानचं मंदिर किंवा मारुतीरायांचं मंदिर प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या गावात असतं, तर हनुमानजींच्या मंदिरात तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे. जर स्वामींचं केंद्र नसेल तर स्वामींचं केंद्र असेल तर स्वामींच्याच केंद्रात तुम्ही तो नारळ अर्पण करा. आता अर्पण केल्यानंतर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलीचा संसार सुखाचा होऊ दे, अशी म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे पूर्ण झालेली आहे आणि त्यांचा संसार आहे सुखाचा समाधानाचा होऊ दे, अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची. आणि हा उपाय करताना तुम्ही पिवळं वस्त्र परिधान केलं तरी चालेल. जर तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तर अतिशय आणि तर तुम्ही घातलं तर अतिशय उत्तम, नसेल तर काय हरकत नाही, पण असेल तर हा उपाय करताना तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करा. आता त्यानंतर मी एक छोटाच आणि दुसरा उपाय सांगणार आहे, जो फक्त त्या मुलांना किंवा त्या मुलगीलाच करायचा आहे, म्हणजे ज्याचं लग्न ठरत नाही अशांनीच तो उपाय करायचा आहे. त्यांच्या पालकांनी, भावाने, बहिणीने करायचा नाही. त्या मुलाने किंवा त्या मुलीने, उपवर मुलीनेच हा उपाय करायचा आहे. बघा, एक छोटंसं हळकुंड घ्यायचं, त्या एक छोटं हळकुंड घ्यायचं आणि एक छोटासा पिवळा कपडा घ्यायचा किंवा कापड घ्यायचं आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये ते हळकुंड बांधायचं, त्याची गाठ बांधायची आणि ते हळकुंड नेहमी तुमच्यासोबत ठेवायचं. म्हणजे आता असं ठेवायचं की ते तुमच्यासोबत राहिलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा
जेणेकरून ते हळकुंड जे आहे ते नेहमी तुमच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझं लग्न, माझं विवाह जो आहे तो लवकर होऊ दे, लवकर जमू दे, असं स्वामींना प्रार्थना करायची. बघा, अतिशय छोटी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जो उपाय आहे, जो पहिला उपाय आहे तो नक्कीच करा. नक्कीच तुम्हाला चांगला फरक अनुभवायला येईल. नक्कीच तुमच्या मुलाचं मुलीचं किती पण वय असू दे, वय झालेलं असू दे, नक्कीच तुमच्या मुलामुलीचं लग्न होईल. अगदी 4 आठवड्यामध्ये, 1 महिन्यामध्ये तुमच्या मुलामुलीचं लग्न जमलेलं असेल किंवा झालेलं असेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन अनुभव सिद्ध व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.